राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती, मराठी माणसाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेत. मात्र इतकी वर्ष हे दोघे एकत्र यावेत म्हणून जे प्रयत्न करत होते ते चंद्रमामा वैद्य आपल्यासोबत आहेत. आज आनंदाचा दिवस आहे असं तुम्ही म्हणताय. सकाळपासून या सगळ्या बातम्या तुम्ही पाहताय आणि इतक्या वर्षांचे जे प्रयत्न होते ते आता कुठेतरी यशस्वी होतील असं देखील बोललं जात आहे. तुमची या सगळ्याकडे भावना कशा पद्धतीची आहे आता? नाही, मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि मी आशावादी आहे आणि नक्कीच या गोष्टीला पुढे ईश्वर कृपेने यश येईल असं मला वाटतं. इतक्या वर्षात तुम्ही जे काही प्रयत्न केलेले होते त्याला यश आलेलं नव्हतं. काही दोघांच्या मनामध्ये काही मुद्द्यावर मतभेद होते आणि ते असल्यामुळं दोघांची भूमिका ही वेगवेगळी होती. इतके प्रयत्न करून सुद्धा यश आलेलं नव्हतं. आता कोणत्या मुद्द्यावरती म्हणजे महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती दोन्ही भाऊ एकत्र येतील असं ते म्हणतायत. मात्र अजून सुद्धा त्याच्यावरती अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मात्र तुमची भूमिका या सगळ्याकडे काय? इतक्या वर्षांचे प्रयत्न आणि आत्ताचा दिवस. नाही, इतक्या वर्षाच्या प्रयत्नाला यश येते, थोडा आशेचा किरण दिसतोय, हीच एक चांगली गोष्ट आहे. अटीशर्ती नंतरच्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी अटीशर्ती का कारण होईना आपण एकत्र यायचे त्यांनी ठरवलं असल्यामुळे आपण आशावादी राहूया ना. चंद्रमामा, याच्या आधी सुद्धा अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत किंवा माध्यमाने दिसलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येणार अशा शेकडो बातम्या आतापर्यंत चाललेल्या आहेत. मात्र आज दोन्ही भाऊ स्वतः म्हणतायत की या मुद्द्यासाठी आम्ही एकत्र यायला काही मोठं कारण नाहीये, कारण ही भांडणं ही किरकोळ आहेत आणि ती मिटवायला आम्ही तयार आहोत. या घडीला दोघांनी एकत्रित बसून यावरती चर्चा करणं आवश्यक आहे असं वाटतं? नाही, दोघांनी एकत्र बसण्यापेक्षा दोघा पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या जबाबदार लोकांनी एकत्र येऊन चांगला विचार करून मार्ग काढावा असं मला वाटतं. दोन्हीकडच्या पक्षांचे नेते वेगवेगळ्या निमित्तानं भेटलेले होते. याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीने एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा करण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र त्या सफल झालेल्या नव्हत्या. आता जर दोन्ही भाऊ स्वतःच्या तोंडून ही भूमिका व्यक्त करतायत तर त्यांनी आता एकमेकांशी बोलणं फार गरजेचं आहे असं नाही वाटत का? कारण निवडणुका नाही आहेत, कुठल्या निवडणुकीला लगेचच सामोरं जायचं नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका जरी तोंडावरती असल्या तरी मात्र मोठ्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि या घडीला या दोघांचं बोलणं कितपत महत्त्वाचं वाटतंय? ते महत्त्व तर आहेत ना. या घडीला दोघांनीही सामंजस्यपणे बसून किंवा विचार करून कुठे आपलं एकत्र येऊ शकतो आणि कुठे आपल्यामध्ये मतभेद आहे याचा विचार करून पुढे पावलं उचलावीत ना, आणि ते उचलतीलच. दोन्ही भाऊ सत्तेत नाही आहेत, म्हणजे राज ठाकरे जरी महायुतीच्या काही प्रमाणामध्ये सोबत असले तरी मात्र सत्तेचा अजूनही ते भाग झालेला नाही आहेत आणि उद्धव ठाकरे ही विरोधामध्ये आहेत. मराठीचा एक मुद्दा मनसेकडून सातत्यानं लावून धरला जातो आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र धर्माची जी काही गोष्ट आहे ती प्रत्येकदा वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतात. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांसाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येणं गरजेचं वाटतंय? नाही, मुद्दा सगळे वेगवेगळे असले तरी मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचं हित हा एक कॉमन मुद्दा आहे, त्याच्यावर एकत्र यावं असं माझी इच्छा आहे ना. अगदी शेवटचा प्रश्न, चंद्रमामा, इतके वर्ष तुम्ही हे वेगवेगळे प्रयत्न या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी केलेले आहेत. कोणत्या वेळी काय केलेलं होतं, कसे प्रयत्न हे होते आणि आज या क्षणाला काय वाटतंय? नाही, वेगवेगळे प्रयत्न बरेच होते, सगळे होते, ते काय आत्ता सांगणं पण महत्त्वाचं नाही आणि तो इतिहास परत उगाळण्यात काही अर्थ नसतो. पण आत्ता क्षण आनंदीदायक आहे आणि आशावादी आहे. हा ते चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हाला विश्वास आहे हे दोघेही एकत्र येतील आता सध्याची अवस्था पाहता किंवा जे काही आज घडतंय ते सगळं पाहता? नाही, नेहमी आपण शुभ चिंतवावं ना. शुभ बोलत येणारे आपल्याकडे एक म्हण येतं, तसं नेहमी चांगलंच चिंतावं तरच चांगलं होतं ना. आपण जर सकारात्मक विचार नाही केला तर सकारात्मक गोष्ट होत नसते ना. तुम्ही एक गोष्ट आता मागच्या काही मुलाखतांमध्ये पण सुद्धा पाहिलेली आहे, कालाय तस्मै नमः हे एक वाक्य तुम्ही बोलून दाखवताय. आज या क्षणाला ते वाक्य पुन्हा एकदा तुम्ही वारंवार बोलत आहात. म्हणून मी बोललो ना की कालाय तस्मै, कालच ठरवतो की आता आपल्याला पर्याय नाही एकत्र येण्याशिवाय किंवा एकत्र यावं ही इच्छा निर्माण होणे हे शेवटी काळ ठरवत असतो ना, किती आपण प्रयत्न केले तरी. मराठी माणसानं समर्थन दिलं पाहिजे या सगळ्यासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी. नक्कीच मराठी माणसासाठी महाराष्ट्र आहे ना. चंद्रमामा वैद्य आपल्यासोबत होते आणि
ही एक सकारात्मकता आहे ती आपण व्यक्त केली पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी त्यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचे अनेक वर्षांचे प्रयत्न जे आहेत त्याला आजपर्यंत जरी यश आलेलं नसलं तरी मात्र आज जे काही घडतंय ते आनंदाचा क्षण आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी भूमिका जी आहे ती ते व्यक्त करून दाखवत आहे. त्यामुळे जरी दोन्ही भावांनी ही शक्यता व्यक्त करून दाखवलेली आहे किंवा बोलणं करून दाखवलेलं असले तरी मात्र ही अधिकृत घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन चरण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.